आयुष्य संधी देतं, त्या संधीचं सोनं करायचं की माती हा ज्याचा त्याचा प्रश्न. किंवा काही जण म्हणतात तसं हे ज्याचं त्याचं नशीब. लहान वयातच गुन्हेगारी चिरलेला बाबू नावाचा पोरगा, त्याच्यावर अनेक केसेस असूनही नागराज मंजुळेंनी त्यांच्या झुंड चित्रपटात काम करण्याची संधी त्याला दिली. आधीच जब्याला, परशाला, आर्चीला या मोठ्या पडद्यावर घेऊन आलेले नागराजांना या बाबूलाही संधी देतात. पण पुन्हा त्याच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि व्यसनांचा पिच्छा न सोडलेल्या बाबू छत्री उर्फ प्रियांशू क्षत्रिय याचा त्याच्याच मित्राने चाकू आणि दगडाने ठेचून खून केला. काय आहे ही संपूर्ण घटना आणि बाबू छत्रीची लाईफ पाहूया या व्हिडिओत. नमस्कार, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. हिरोचे फॅन अनेक असतात, पण महाराष्ट्रात एक असा डायरेक्टर आहे ज्याचं नाव वाचून लोक पिक्चर बघायला जातात. त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांवर जादू केलेली आहे. त्यांच्या अनेक गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना आश्चर्यचकित करते, ती म्हणजे कलाकार निवडण्याची पद्धत. फक्त कुठल्या तरी पिक्चरमध्ये याआधी काम केलंय म्हणून नाही, तर चित्रपटातील एखाद्या पात्राला न्याय देऊ शकेल अशी माणसं नागराज शोधून आणतो. फाटका आयुष्य जगलेल्या नागराजच्या चित्रपटातील पात्रही तशीच गरीब, वंचित, झोपडपट्टीत राहणार. त्यामुळे त्याला जब्या कुठं मिळाला? करमाळ्यात एका गावात नागराज मंजुळेचा सत्कार होत होता, तेव्हा हलगी वाजवताना दिसलेलं पोरग त्याने घेतलं आणि त्याला पिक्चरचा हिरो बनवला. असा ओरिजिनल रंगाने काळा असलेला हिरो कुणी अजून पाहिलाच नव्हता. फॅन्ट्री हा सिनेमा त्याच्या आयुष्यातील आजवरची सगळ्यात छान कलाकृती ठरली. अनेक पुरस्कार त्याला मिळाले. तोच पॅटर्न त्याने सैराटमध्ये वापरला. वास्तव डोळ्यासमोर ठेवणारा सैराट हा मराठी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरला. गावातून आलेल्या परशाला, आर्चीला लोकांनी डोक्यावर घेतलं. नंतर योग आला अमिताभ बच्चन सोबत काम करण्याचा. पण स्टोरी आपली झोपडपट्टीतल्या पोरांचीच. नागपूरच्या झोपडपट्टी भागात राहणारी पोरं यामध्ये घेण्यात आली. त्यातलाच एक प्रियांशू क्षत्रिय म्हणजेच बाबू छत्री. ज्याने झुंड सिनेमा पाहिला असेल त्याला माहिती आहे की हा सिनेमा एक बायोग्राफी होता. ज्यांच्या आयुष्यावर बनला त्या व्यक्तीने नागपूरच्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या पोरांना एकत्र केलं आणि स्पोर्ट्सच्या माध्यमातून जगण्याचा चांगला पर्याय निवडण्याची संधी दिली. यावेळी खऱ्या आयुष्यात स्वतःवर 5 गुन्हेगारी केसेस असलेला एक तरुण नागराजच्या टीमच्या हाताला लागला, ज्याला पिक्चरमध्ये काम करण्याचा विचार स्वप्नातही येणार नाही. अशा बाबू छत्रीला घेतलं गेलं. त्याला वाटलं होतं की मला घेऊन जातील आणि किडनॅप विकतील. पण शूटिंग संपली, पिक्चर रिलीज झाला आणि मुख्य कलाकारांसोबत हा बाबू सुद्धा तेवढाच गाजला. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात राजीव खांडेकर यांनी या बाबूला विचारलं, आयुष्यात काय करायचं होतं? तेव्हा हा म्हणाला, मेरे को तो डॉन बनने का था. आता काय करणार या प्रश्नावर तो म्हणाला, जे काही भेटेल ते काम करेल, फक्त ॲक्टिंगच नाही. सगळ्यांनी या गोष्टीचं कौतुक केलं आणि सिनेमाप्रमाणे खऱ्या आयुष्यातही कोणीतरी या गुन्हेगारीच्या आणि व्यसनांच्या दृष्टचक्रातून बाहेर पडलं याचा आनंद अनेकांना झाला. पण शेवटी तो प्रसंग फक्त सिनेमापुरताच खरा ठरला. झुंड सिनेमा हिट झाल्यानंतरही हा प्रसिद्धी मिळालेला बाबू काही गुन्हेगारी आणि व्यसनांपासून दूर गेला नाही. त्याला एकदा मोबाईल चोरीमध्ये अटक झाली होती. त्याच्यावर एकूण 15 गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात येते. त्याचा मित्र साहू आणि तो रात्री घराबाहेर पडला. एका ठिकाणी त्यांनी पार्टी केली. दारूच्या नशेत दोघांचं कशावरून तरी भांडण सुरू झालं. बाबू छत्रीने त्याच्याकडचा चाकू काढून त्याच्या मित्रावर उगारला. त्याच्या मित्राने तो वार हुकवत बाबूच्याच हातातला चाकू हिसकावला आणि बाबू छत्रीचा म्हणजेच प्रियांशू क्षत्रिय याचा गळाच चिरला. तेवढ्यानेही तो मेला नाही, म्हणून त्याला दगडाने ठेचून मारला आणि तिथून पळाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपीला 6 तासाच्या आत अटकही झाली. मंडळी, ही होती बाबू छत्रीच्या लाईफची आणि अतिशय वाईट पद्धतीने झालेल्या त्याच्या खुनाची कहाणी. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच घडामोडींसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.